हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तारमध्ये देहवाली भिली भाषेचा समावेश केला आहे. लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही यामध्ये जोडल्या जातील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे. या फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जात आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यामुळे कृषी स्टार्टअप्सला मोठी चालना मिळेल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% कमतरता होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फार्मर ID देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर ID तयार झाले आहेत. या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करत आहोत. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते सन 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येईल. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत. मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1,240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 अंतर्गत 97% कामे 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा 2 अंतर्गत 2,450 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. आता आम्ही टप्पा 3 घोषित करत असून त्या अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील. ग्रामीण भागातील शेतपालन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक या योजनेचा भाग 1 व 2 अंतर्गत 99% कामे 26,758 किलोमीटर रस्ते व 782 पूल पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग 3 अंतर्गत 6,331 किलोमीटर लांबीचे 393 रस्त्यांच्या कामापैकी 5,086 किलोमीटर लांबीची 6,673 कामे तसेच 223 पुलांच्या कामांपैकी 57 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 व 25-26 करिता 27,87,000 मंजूर घरकुलांपैकी
3,57,000 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33,410 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर रूफटॉप सोलर लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे। PM जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजूर देण्यात आली असून 17,929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उपक्षेत्र दुसरे उद्योग राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरिता मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहेत। तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे। राज्याचे नवीन औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 30% नेण्याचे आमचे ध्येय आहे। यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। याकरिता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे। केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र राज्याला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार असून 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। एशियाई विकास बँक अर्थसहाय्यित सुमारे 4,271 कोटी रुपयांच्या बांबू विकास प्रकल्पाअंतर्गत औष्णिक विद्युत प्रकल्पात बांबू बायोमासचा वापर वाढविणे तसेच GIS, ब्लॉकचेन, टिश्यू कल्चर इत्यादीच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्याचे नियोजन आहे। स्टील हब म्हणून उदयास